एक प्रश्न. भारताची संसद म्हणजे फक्त लोकसभा आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. भारताच्या संसदेत 2 सभागृहे आहेत. लोकसभा आणि राज्यसभा. पण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नेमका फरक काय? लोकसभेचे खासदार थेट जनतेने निवडले जातात. पण राज्यसभेचे खासदार कसे निवडले जातात? लोकसभा 5 वर्षांनी बरखास्त होऊ शकते, पण राज्यसभा कधीच बरखास्त का होत नाही? मनी बिल फक्त लोकसभेतच का मांडला जातो? पंतप्रधान आणि सरकार कोणत्या सभागृहाला जबाबदार असतात? आणि सर्वात महत्त्वाचे, लोकसभा मोठी की राज्यसभा? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रश्न अगदी सोप्या भाषेत आणि संविधानाच्या आधारे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. भारताची संसद म्हणजे काय? तर भारतीय संविधानाच्या कलम 79 नुसार भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसदेची 2 सभागृहे आणि राष्ट्रपती हे ही संसद रचनेचा घटनात्मक भाग आहेत. लोकसभा म्हणजे काय? तर लोकसभेला इंग्रजीमध्ये म्हणतात हाऊस ऑफ द पीपल, म्हणजेच जनतेचे सभागृह. कारण लोकसभेचे सदस्य म्हणजे खासदार जनतेकडून थेट निवडले जातात. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जनता एक खासदार निवडते. उदाहरणार्थ, तुमच्या मतदारसंघात लोकसभा निवडणूक झाली, तुम्ही मतदान केले आणि त्या मतदारसंघातून एक उमेदवार खासदार म्हणून निवडून आला. हा झाला लोकसभेचा खासदार. आता राज्यसभा म्हणजे काय? राज्यसभेला इंग्रजीमध्ये काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजेच राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह. राज्यसभेचे खासदार सामान्य मतदार थेट निवडत नाहीत. त्यांची निवड मुख्यतः संबंधित राज्यांच्या निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांकडून केली जाते. ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या सिंगल ट्रान्सफरेबल वोट पद्धतीने होते. म्हणजे जनता विधानसभा आमदार निवडते आणि आमदार राज्यसभा सदस्य निवडतात. सर्वात मोठा फरक, निवडणूक. आता हा फरक लक्षात ठेवा. लोकसभा जनता थेट मतदान करते आणि त्यामधून खासदार निवडला जातो. आणि राज्यसभा जनता थेट राज्यसभा खासदाराला मतदान करत नाहीत. निवडून आलेले आमदार राज्यसभा सदस्य निवडतात. म्हणून लोकसभा डायरेक्ट इलेक्शन आणि राज्यसभा इनडायरेक्ट इलेक्शन. दोन्ही सभागृहात किती सदस्य असतात? तर सध्याच्या अधिकृत माहितीनुसार राज्यसभेची सदस्य संख्या 245 आहे. यामध्ये 233 निवडून आलेले सदस्य. राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित 12 सदस्य असतात. लोकसभेत सध्या 543 निवडून येणाऱ्या जागा आहेत. म्हणून साधारणपणे लोकसभा 543 इलेक्टेड सीट्स, राज्यसभा 245 मेंबर्स. राज्यसभेत 12 सदस्य राष्ट्रपती का नियुक्त करतात? हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रपती राज्यसभेसाठी 12 सदस्य नामनिर्देशित करतात. त्यांना साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असणे अपेक्षित आहे. म्हणजेच संसदेत केवळ राजकीय अनुभवच नाही, साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तींनाही योगदान देण्याची संधी मिळते. लोकसभा किती वर्षासाठी असते? तर लोकसभेचा सामान्य कार्यकाळ 5 वर्षे असतो. मात्र लोकसभा त्यापूर्वीही बरखास्त केली जाऊ शकते. म्हणून लोकसभा कायमस्वरूपी सभागृह नाही. तर राज्यसभा कधी बरखास्त होते? इथे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये खूप मोठा फरक आहे. राज्यसभा ही परमनंट हाऊस आहे.
म्हणजेच राज्यसभा पूर्णपणे बरखास्त होत नाही. त्याऐवजी दर 2 वर्षांनी साधारण 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात. म्हणून राज्यसभेचे कामकाज सातत्याने सुरू राहते. खासदार होण्यासाठी वय किती? तर लोकसभा उमेदवाराचे किमान वय 25 वर्ष आणि राज्यसभा उमेदवाराचे किमान वय 30 वर्षे. म्हणून राज्यसभा सदस्य होण्यासाठी लोकसभेपेक्षा किमान वय अधिक आहे. आता दोन्ही सभागृहांचे मुख्य काम काय? तर दोन्ही सभागृहांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कायदे बनवणे. सामान्य विधेयकावर दोन्ही सभागृहांची महत्त्वाची भूमिका असते. एखादे विधेयक कायदा बनवण्यासाठी संसदेच्या आवश्यक प्रक्रियेतून जाऊन दोन्ही सभागृहांची मंजुरी आणि त्यानंतर राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते. म्हणून राज्यसभा फक्त नावापुरती नाही आणि लोकसभाच प्रत्येक कायदा एकटी बनवत नाही. दोन्ही सभागृहांची कायदे निर्मितीत महत्त्वाची भूमिका आहे. आता येतो मनी बिल. मनी बिल मध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे मनी बिल फक्त लोकसभेतच सादर केला जाऊ शकतो. राज्यसभेत मनी बिल सादर करता येत नाही. राज्यसभेला मनी बिल बाबत शिफारसी करण्याचा अधिकार आहे, पण लोकसभा त्या शिफारशी स्वीकारू किंवा नाकारू शकते. आणखी महत्त्वाचे म्हणजे राज्यसभेने मनी बिल 14 दिवसांच्या आत परत पाठवला नाही तर तो लोकसभेने मंजूर केलेल्या स्वरूपात दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्याचे मानले जाते. म्हणून आर्थिक बाबतीत लोकसभेला विशेष अधिकार आहेत. सरकार कोणत्या सभागृहाला जबाबदार असते? हा प्रश्न परीक्षेतही खूप महत्त्वाचा आहे. तर केंद्र सरकार म्हणजे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री परिषद आणि ही मंत्री परिषद लोकसभेसमोर सामूहिकरित्या जबाबदार असते. याचा अर्थ जर सरकारने लोकसभेचा विश्वास गमावला, सरकारसमोर मोठे घटनात्मक संकट निर्माण होऊ शकते. राज्यसभेत सरकारविरुद्ध नो कॉन्फिडन्स मोशन आणून सरकार पाडण्याची घटनात्मक प्रक्रिया लोकसभेसारखी नाही. लोकसभेलाच सरकारच्या सामूहिक जबाबदारीचे केंद्र मानले जाते. नो कॉन्फिडन्स मोशन कोणत्या सभागृहात? तर नो कॉन्फिडन्स मोशन लोकसभा, कारण केंद्र सरकार लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असते. म्हणून सरकारकडे लोकसभेतील बहुमताचा पाठिंबा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग राज्यसभेचे महत्त्व काय? आता कुणाला वाटेल मनी बिल मध्ये लोकसभेला जास्त अधिकार आहेत, सरकारही लोकसभेला जबाबदार आहे, मग राज्यसभा का? पण राज्यसभेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यसभा राज्यांचे प्रतिनिधित्व करते, कायद्यांवर पुनर्विचार आणि चर्चा करते, लोकसभेने मंजूर केलेल्या सामान्य विधेयकांवर चर्चा करते, सरकारच्या कामकाजांवर चर्चा आणि प्रश्न उपस्थित करते आणि काही विशेष घटनात्मक अधिकारही तिच्याकडे आहेत. राज्यसभेचे विशेष अधिकार. राज्यसभेला संविधानाने काही विशेष अधिकार दिले आहेत. उदाहरणार्थ आर्टिकल 249, राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असल्यास राज्यसभेला विशेष ठरावाद्वारे संसदेला राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्यास सक्षम करण्याची भूमिका बजावता येते. आर्टिकल 312, राज्यसभेच्या विशेष ठरावामुळे संसदेला ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू करता येते. म्हणजे राज्यसभा ही केवळ दुसरे सभागृह नसून संघराज्य व्यवस्थेत राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी महत्त्वाची संस्था आहे. दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाले तर, समजा लोकसभेने एखादे सामान्य विधेयक मंजूर केले पण राज्यसभेने त्याला विरोध केला किंवा दोन्ही सभागृहांमध्ये दुरुस्त्यांवर मतभेद झाले, अशा काही परिस्थितीमध्ये जॉईंट सिटिंग, संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते. मात्र ही सुविधा सर्व प्रकारच्या विधेयकांसाठी लागू होत नाही. मनी बिल
आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल साठी संयुक्त बैठक लागू होत नाही. दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष कोण? लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे स्पीकर. लोकसभेचे कामकाज चालवण्याची महत्त्वाची जबाबदारी स्पीकरकडे असते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेत कामकाजासाठी डेप्युटी चेअरमॅन ही पदाची व्यवस्था आहे. दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्न विचारता येतात का? तर उत्तर आहे हो. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी खासदार प्रश्न विचारू शकतात. सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू शकतात. विधेयकांवर चर्चा करू शकतात. सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करू शकतात. म्हणून संसदीय लोकशाहीमध्ये दोन्ही सभागृहांची भूमिका महत्त्वाची आहे. लोकसभा वर्सेस राज्यसभा. एका नजरेत बघूयात. लोकसभा जनतेचे सभागृह, थेट निवडणूक, सामान्य कार्यकाळ 5 वर्ष, मनी बिलवर विशेष अधिकार, सरकार लोकसभेसमोर जबाबदार, किमान वय 25 वर्ष. आणि राज्यसभा राज्यांचे सभागृह, अप्रत्यक्ष निवडणूक, कायमस्वरूपी सभागृह, दर 2 वर्षांनी साधारण 1/3 सदस्य निवृत्त, मनी बिलमध्ये शिफारसीची भूमिका, किमान वय 30 वर्ष आणि काही विशेष घटनात्मक अधिकार. सर्वात मोठा गैरसमज. लक्षात ठेवा, राज्यसभा ही लोकसभेपेक्षा कमकुवत आहे असे सरसकट म्हणणे योग्य नाही. दोन्ही सभागृहांना कायदे निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे, पण आर्थिक बाबतीत लोकसभेला विशेष अधिकार आहेत आणि सरकारच्या सामूहिक जबाबदारीच्या बाबतीत लोकसभेची भूमिका निर्णायक आहे. तर राज्यसभेला राज्याचे प्रतिनिधित्व आणि काही विशेष घटनात्मक अधिकारांमुळे वेगळे महत्त्व प्राप्त होते. एक सोपे उदाहरण. समजा भारताची संसद म्हणजे एक मोठी संस्था आहे. लोकसभा म्हणते आम्ही जनतेचे थेट प्रतिनिधी आहोत आणि राज्यसभा म्हणते आम्ही राज्यांचे प्रतिनिधित्व करतो. दोन्ही सभागृह म्हणतात देशासाठी चांगले कायदे बनवूया, पण देशाच्या आर्थिक विधेयकामध्ये लोकसभेला विशेष भूमिका मिळते आणि राज्यसभा संघ राज्य व्यवस्थेत राज्यांचा आवाज संसदेत प्रभावीपणे मांडते. तर आता झटपट, जर तुम्हाला फक्त 7 मुद्दे लक्षात ठेवायचे असतील तर हे लक्षात ठेवा. लोकसभा म्हणजे जनतेचे सभागृह, राज्यसभा म्हणजे राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह. लोकसभा सदस्य थेट निवडले जातात, जनता निवडते. राज्यसभा सदस्य मुख्यतः आमदार निवडतात. लोकसभेचा सामान्य कार्यकाळ 5 वर्ष आणि राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह. मनी बिल मध्ये लोकसभेला विशेष अधिकार. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की भारताची लोकशाही फक्त लोकसभेवर चालत नाही. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही मिळून संसदीय लोकशाही अधिक मजबूत करतात. लोकसभा जनतेचा थेट आवाज आहे, तर राज्यसभा राज्यांचा आवाज संसदेत पोहोचवते. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमच्या मते लोकसभा आणि राज्यसभा यापैकी कोणत्या सभागृहाला अधिक महत्त्व आहे? मनी बिलमुळे लोकसभा की राज्याचे प्रतिनिधित्व आणि विशेष अधिकारांमुळे राज्यसभा? तुमचे मत आणि कारण कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भारतीय संविधान, राजकारण आणि सामान्य ज्ञानावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.